हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 13 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरा ट्विस्ट आलाय, ज्याचा विचार आजपर्यंत आपण कधीही केला नव्हता. मैत्रिणींनो, आजच्या एपिसोडमध्ये दुष्यंतच्या घरी एका क्लायंट बरोबर त्याची महत्त्वाची मीटिंग होती आणि दुष्यंत कृष्णाला म्हणाला की कृष्णा, आज तू छान तयार हो, पण नेहमीची साडी नको नेसू, मी तुझ्यासाठी काहीतरी वेगळं आणतो. आणि हे सगळं बाळजाबाईने ऐकलं. मग बाळजाबाईने पूजाबरोबर एक प्लॅन बनवला. दुष्यंत हा कृष्णासाठी एक स्लीवलेस शॉर्ट ड्रेस घेऊन आला, पण कृष्णा हा ड्रेस घालण्यात अनकम्फर्टेबल होती. त्यातच पूजा आणि बाळजाबाईने तिला हिल्स घालायला सांगितल्या आणि या हिल्स घातल्यामुळे कृष्णाला चालताही येईना. पूजाने तिच्या पायात पाय अडकवला. कृष्णा ही खाली पडली आणि चक्क या क्लायंटच्या अंगावरच तिने चहा सांडला. त्यामुळे क्लायंट कृष्णावर खूप चिडले. ही मॅनरलेस मुलगी कोण आहे, गावंढळ कुठली, तिला काडीचीही अक्कल नाहीये, असं ते म्हणाले. आणि तेव्हा बाळजाबाई आणि पूजाला असं वाटलं की दुष्यंत हा सुद्धा कृष्णावर ओरडणार, तिच्यावर चिडणार. पण दुष्यंतने असं काहीच केलं नाही. तर दुष्यंत हा चक्क कृष्णाची बाजू घेऊन या क्लायंट बरोबर भांडला आणि म्हणाला, तुमच्या तोंडाला आवर घाला, ही माझी बायको आहे, कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील. आणि दुष्यंतने कृष्णाची एवढी बाजू घेतली आहे हे पाहून बाळजाबाई आणि पूजाची चांगलीच जिरली. म्हणजे हा एपिसोड खूपच भारी होता. तर मैत्रिणींनो, हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कृष्णा आणि दुष्यंत रूम बाहेर असतात. पूजा ही एकटीच रूममध्ये असते आणि विचार करते, दुष्यंत आणि कृष्णा, आता मी तुमच्या रूममध्ये आली आहे आणि आता मी काही ही रूम सोडत नाही, या रूमच्या बाहेर जात नाही. पण त्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. असा विचार करून ती कृष्णा आणि दुष्यंतचं कपाट उघडते. यात तिला हीटर बॅग दिसते. ती ही हीटर बॅग गरम करते आणि संपूर्ण तोंडाला, अंगाला या हीटर बॅगमुळे चांगला ताप आणते. तिचं अंग गरम होतं. तेवढ्यात तिला कुणीतरी येतंय अशी चाहूल लागते. ती ही हीटर बॅग पुन्हा एकदा कपाटात ठेवते आणि झोपण्याचं नाटक करते. कृष्णा तिच्यासाठी ज्यूस घेऊन येते. पूजा झोपलीये हे पाहून कृष्णा तिच्या उशाशी बसते आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवते. पण तेवढ्यात तिला समजतं की पूजाचं अंग खूप गरम झालंय. ती लगेचच पूजाच्या अंगाला हात लावून पाहते, तर पूजा तापाने चांगली फणफणते. हे कृष्णाला समजतं आणि कृष्णाला पूजाची खूप काळजी वाटते. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि म्हणतो, कृष्णा, तेथे कुणी नव्हतं, तिला भास झाला असेल, चल आपण तिला तिच्या रूममध्ये नेऊया. तर कृष्णा म्हणते, नाही दुष्यंत सरकार, तिला रूममध्ये नाही नेऊ शकत. दुष्यंत विचारतो, का नाही नेऊ शकत? मग काय ती रात्रभर आपल्याच रूममध्ये झोपणार आहे का? हे चांगलं नाही दिसत. तर कृष्णा चिडून म्हणते, अहो माझं ऐकून तरी घ्या, तिला खूप ताप आलाय, ती तापाने फणफणते. हे ऐकून दुष्यंतलाही धक्का बसतो. दुष्यंत चेक करतो तर त्यालाही समजतं की पूजाला ताप आलाय. कृष्णा त्याला म्हणते, तुम्ही आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना कॉल करा आणि तिला याच रूममध्ये राहू द्या. तर दुष्यंत म्हणतो, मी डॉक्टरांना फोन करतो, पण तिला या रूममध्ये नाही राहू देऊ शकत, बाहेर चर्चा होईल. कृष्णा विचारते, कोणाला बाहेर समजणार आहे आणि कोण चर्चा करणार आहे? तर दुष्यंत म्हणतो, घरातले तर चर्चा करतील ना. कृष्णा विचारते, घरातलं कोण चर्चा करणार आहे? दुष्यंत म्हणतो, तो जयकांत करेल ना, आत्ताच तुम्हाला टोमणे मारत होता हिच्यावरून. तर कृष्णा चिडून म्हणते, अहो तुम्ही ते काय जयकांतचा विचार करताय, तो तसाच नालायक आहे आणि ही माझी बहीण आहे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, आभाळा एवढा विश्वास. मी तुमच्यावर कधीच अविश्वास नाही ठेवणार. पण तुम्ही पूजाला याच रूममध्ये राहू द्या, ती रात्रभर कोठेच जाणार नाही, तिला येथेच आराम करू द्या. हे ऐकून दुष्यंतचा सुद्धा नाईलाज होतो. तेवढ्यात पूजा ही शुद्धीत आल्याचं नाटक करते. फ्रेंड फ्रेंड, तुम्हाला सोडून जाऊ नको, असं म्हणून ती चक्क दुष्यंतचा हात हातात घेते. दुष्यंत तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करतो, तर कृष्णा त्याला समजावून सांगते, अहो ऐका ना, ती फक्त तुम्हाला ओळखते म्हणून तुमचा हात हातात घेतलाय. तुम्ही शांत बसा, तिच्याच उशाशी बसून राहा, फक्त थोडा वेळ, आजची रात्र. दुष्यंतला हे पटत नाही, पण त्याचाही नाईलाज होतो आणि तो तसाच बसतो. पूजा ही मस्त त्याचा हात उशाशी घेऊन झोपी जाते. कृष्णा ही दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करते, ती माझी बहीणच आहे ना, तुमची मेहुणी आहे, तिच्यासाठी तुम्ही एवढं तर करूच शकता. दुष्यंतचा नाईलाज होतो. पूजा ही मांजरीसारखे डोळे उघडून पाहते दुष्यंतकडे आणि चांगलीच खुश होते. पण दुष्यंतला हे काही पटत नसतं. कृष्णा एक खुर्ची घेऊन येते आणि तेथेच बसते. दुष्यंत मात्र खूप दुःखी असतो, चिडलेला असतो. इकडे बाळजाबाई
मस्त थंडीची शेकोटी पेटून शेकोटीची मजा घेत असते. तेवढ्यात जयकांत तेथे येतो आणि म्हणतो, काकीसाहेब तुम्ही येथे का? मी तुम्हाला गच्चीपर्यंत हुडकून आलो. बाळाबाई विचारते, एवढी हुडकाहुडकी करायला काय झालंय? तर जयकांत सांगतो, काय नाही झालंय ते विचारा. ती दुष्यंतची मेहुणी ना पूजा चक्क त्यांच्या रूममध्ये गेली आहे, बेडरूममध्ये. बाळाबाईला मोठा धक्काच बसतो. जयकांत म्हणतो, मला तिचं प्रकरण काहीतरी वेगळंच वाटतंय. आधी तर ती या घरात आली आणि आता दुष्यंतच्या बेडरूमपर्यंत गेली. बाळाबाई चिडून म्हणते, जयकांत दुष्यंतवर असं काही बोलायची गरज नाहीये. दुष्यंतला त्याची लिमिट माहिती आहे. तुझ्यासारखी बेलगाम नाहीये तो, त्यामुळे त्याच्याबद्दल असं काही बोलायचं नाही. जयकांतची बोलतीच बंद होते. जयकांत विचार करतो, काकी साहेबांचं हे काय चाललंय? आधी तर तिला या घरात ठेवून घ्यायला तयार नव्हते, मग तिला या घरात राहण्याची परमिशन दिली आणि आता तिची बाजू घेताय. हे सगळं प्रकरण नेमकं काय? तर बाळाबाई मनातल्या मनात विचार करते, ही पूजा तर चांगलीच हुशार निघाली. या जयकांतला चांगलंच तिने वाटेला लावलंय. पण हा बेलगाम बैल उगाच जास्त प्रकरणात शिरण्याचा प्रयत्न करतोय. याला लगाम घालायला हवी. तेव्हा जयकांत म्हणतो, काकीसाहेब तुम्ही सुद्धा तोच विचार करताय ना जो विचार मी करतोय. त्या पूजाचं प्रकरण काहीतरी वेगळं आहे. बाळाबाई चिडून म्हणते, हा हा मी तोच विचार करते. जयकांत खुश होतो. तर बाळाबाई चिडून म्हणते, मी हा विचार करतेय की तुला जे काम सांगितलंय ना ते काम न करता तू फालतूच्या गोष्टींमध्ये लक्ष घालतोय. तुला 5 गावांची वसुली करायचं काम दिलंय, ते काम सोडून तू इथे घरात काय चाललंय ते पाहत बसलाय. उद्या सकाळी निघायचं आणि 5 गावांची वसुली करायची आणि मगच मला तोंड दाखवायचं. जयकांत म्हणतो, ठीक आहे काकीसाहेब, उद्या सकाळीच मी निघतो. आणि तो गप्प बसतो. तर इकडे पूजा ही दुष्यंतला पाहते. तर दुष्यंतच्या डोळ्यांमध्ये पाणी असतं. तर कृष्णा झोपलेली असते. ती विचारते, दुष्यंत फ्रेंड काय झालं तुला? तुझ्या डोळ्यात पाणी काय? तेवढ्यात कृष्णाला सुद्धा जाग येते. या दोघांचं बोलणं ऐकते. दुष्यंत पूजाला म्हणतो, पूजा मला माझी चूक समजलीये. तुझी बाजू ऐकून न घेता मी खूप तुझ्यावर अन्याय केलाय. तुझ्याशी ब्रेकअप केलं. हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो. पूजाचा सुद्धा विश्वास बसत नाही की दुष्यंत असं बोलतोय. दुष्यंत पूजाला म्हणतो, खरंच मी तुझ्यावर खूप मोठा अन्याय केलाय. मी तुझी बाजू ऐकून घ्यायला हवी होती आणि माझ्यामुळेच आज तुझी ही अवस्था आहे. पण पूजा आता मला माझी चूक समजली आहे. यानंतर मी तुला कधीच अंतर देणार नाही, कधीच स्वतःपासून दूर करणार नाही. हे ऐकून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर पूजाला मात्र खूप आनंद होतो. कृष्णा दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार हे तुम्ही काय बोलताय? तर दुष्यंत उठून उभा राहतो आणि म्हणतो, हो कृष्णा मी खरं बोलतोय. पूजावर माझं खूप प्रेम आहे. आम्ही दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करायचो. तेथेच आमची ओळख झाली आणि मी पूजाच्या प्रेमात पडलो. पण आमचा एक गैरसमज झाला आणि मी तिला स्वतःपासून दूर केलं. पण आता माझा गैरसमज दूर झालाय. पूजाने माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला आणि आता मी तिला आणखी दुःखी नाही करू शकत. आता मी तिला स्वतःपासून कधीच दूर नाही करणार, नेहमी स्वतःजवळ ठेवणार. कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्णा म्हणते, अहो तुम्ही हे काय बोलताय? आपल्या दोघांचं लग्न झालंय. तर दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुला सुद्धा माहितीये आपल्या दोघांचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय. माझं तुझ्यावर प्रेम नाहीये आणि मी तुझ्याबरोबर नाही सुखी राहू शकत. मी पूजाबरोबरच सुखी राहील. असं म्हणून दुष्यंत कृष्णाला चक्क घराबाहेर काढू लागतो आणि म्हणतो, यानंतर तू माझ्याबरोबर नाही राहायचं, या घरात नाही राहायचं, आत्ताच्या आत्ता निघायचं इथून. पूजा खूप खुश होते. तर कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. दुष्यंत चक्क तिचा हात पकडतो आणि तिला रूम बाहेर काढू लागतो. कृष्णा त्याला विनवणी करू लागते, दुष्यंत सरकार मला घराबाहेर नका काढू. हे तुम्ही काय बोलताय? मी तुमची बायको आहे. आपल्या दोघांचं लग्न झालंय. आपण 7 फेरे घेतलेत. पण दुष्यंत तिचं काहीच ऐकत नाही. तिला चक्क रूम बाहेर काढतो आणि रूमचा दरवाजा लावून घेतो. पूजा खुदूखुदू हसू लागते. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. तर कृष्णा मात्र रडत असते. कृष्णा दरवाजा वाजवते. दुष्यंत सरकार हे काय करताय? मला रूम बाहेर का काढलं? मी तुमच्या लग्नाची बायको आहे. माझं तुमच्यावर प्रेम आहे. पण दुष्यंत दरवाजाच उघडत नाही. कृष्णा ढसाढसा रडू लागते. हे जे काही झालंय त्यामुळे तिला जबर धक्का बसलेला असतो. तर पूजा ही पुन्हा एकदा मी खूप साधी भोळी दुखावलेली असं नाटक करू लागते. दुष्यंत तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, पूजा आय लव्ह यू. मी तुला आता कधीच माझ्यापासून दूर नाही करणार. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आणि तो पूजाला घट्ट मिठी मारतो. पूजा सुद्धा त्याला आय लव्ह यू टू म्हणते आणि म्हणते, दुष्यंत आता आपल्यात कुणीच येणार नाही. मी सुद्धा तुला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. आणि हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात.
पूजा खूप खुश असते. दुष्यंतला सुद्धा समाधान वाटतं. पण त्याच वेळेस पूजा ही भानावर येते. कारण हे सगळं तिचं स्वप्न असतं. तिने दुष्यंतला नाही तर चक्क कृष्णाला मिठी मारलेली असते आणि ती कृष्णालाच म्हणते, फ्रेंड फ्रेंड, मी तुला कधीच सोडून जाणार नाही. कृष्णा खूप खुश होते. तेवढ्यात पूजाला समजतं की तिने दुष्यंतला नाही कृष्णालाच मिठी मारली आहे आणि ती भानावर येते. ती कृष्णाला दूर लोटते. दुष्यंत तेथे येतो तर पूजा ही लगेच दुष्यंतला बिलगते, त्याला मिठी मारते आणि म्हणते, फ्रेंड मला वाचव, ही मुलगी मला त्रास देतेय, मला खूप भीती वाटतेय, तिला रूम बाहेर काढ. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, मी असं काही नाही केलंय, ही पूजा काही पण बोलतेय, आता मला बिलकुल रडत होती आणि आता मलाच म्हणते की भीती वाटतेय, तिला असं काय झालंय, ती अशी का वागतीये. तर पूजा, मला खूप भीती वाटते, तिला माझ्या रूममधून काढ, माझ्यापासून दूर कर, असं दुष्यंतला सांगत असते. दुष्यंत हा कृष्णाला सांगतो, तू तिची काळजी घे, मी डॉक्टरांना कॉल करतो, आणि तो रूम बाहेर जाऊ लागतो. पण पूजा त्याला सोडायला तयारच नसते. दुष्यंत तिला जबरदस्तीने दूर करतो आणि म्हणतो, तू थांब येथे, मी डॉक्टरांशी बोलून येतो. आणि तो कृष्णाला तिची काळजी घ्यायला सांगून रूम बाहेर निघून जातो. तर पूजाची नाटकं सुरूच असतात. तू माझ्यापासून लांब राहा, माझ्याजवळ येऊ नको, असं म्हणून ती कृष्णाला स्वतःपासून दूर लोटते. कृष्णाला समजतच नाही की पूजाचं हे काय चाललंय. कृष्णा सुद्धा रूम बाहेर जाते. पूजा चांगलीच खुश होते आणि म्हणते, कृष्णे, आज तर माझं हे स्वप्न होतं की दुष्यंतने मला जवळ केलं आणि तुला घराबाहेर काढलं. पण एक ना एक दिवस माझं हे स्वप्न पूर्ण होणार आणि दुष्यंत तुला खरंच हाताला धरून घराबाहेर काढेल आणि मग मी होणार पूजा दुष्यंत रांगणे पाटील. असा विचार करून पूजा खूप खुश होते. तर इकडे दुष्यंत हॉलमध्ये येतो, डॉक्टरांना कॉल करतो आणि सांगतो, पूजाची अवस्था बिघडत चाललीये, ती वेड्यासारखं वागतीये, मी तिला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन येऊ का, नाहीतर तुम्ही घरी येता का. डॉक्टर हा बाळजाबाईचाच प्यादा असतो आणि दुष्यंतला सांगतो, दुष्यंत सरकार, त्याची काही गरज नाहीये, त्यांच्या मनावर जो परिणाम झालाय ना, आणि आता त्या फक्त तुम्हाला ओळखतात, त्यांचा विश्वास फक्त तुमच्यावर आहे, त्यामुळे त्या अशा वागतीलच. पण तुम्ही काळजी करू नका, त्यांना लवकरच बरं वाटेल. मी तर तुम्हाला एक रेकमेंड करेल की त्यांना तुम्हीच जवळ राहा, त्यांची काळजी फक्त तुम्ही घ्या, दुसऱ्यांना त्यांच्या जवळ जाऊ देऊ नका, तेव्हाच त्यांना बरं वाटेल. आणि मी लवकरच व्हिजिट करेल, तुम्ही काहीच काळजी करू नका. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, आणि तो फोन कट करतो. दुष्यंतला आठवतं की थोड्या वेळ आधी काय घडलं होतं. तो पूजाजवळ बसला होता, पूजाने त्याचा हात हातात घेतला होता आणि कृष्णा झोपी गेली होती. दुष्यंत हा कृष्णाला उठवतो, कृष्णा उठ, आणि म्हणतो, तू तिच्याजवळ जाऊन बस. तर कृष्णा म्हणते, अहो फक्त थोडा वेळ, तिला आत्ता कुठे झोप लागलीये, तिची झोपमोड होईल ना. तर दुष्यंत म्हणतो, तुला कळत नाही का, मी तिच्या शेजारी असं नाही बसू शकत, तिने माझा हात पकडलाय, मी रात्रभर असा बसू का, तू ये तिच्याबरोबर. तर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, असं काय करताय, तुम्ही एवढं केलं, मग थोड्यासाठी कशाला नकार देताय, बसा तिच्या शेजारी. दुष्यंत चिडून म्हणतो, तुला बोललेलं कळत नाही का, तू बस तिच्या शेजारी. तर कृष्णा म्हणते, ठीक आहे, ओढू नका, तिला जाग येईल ना. असं म्हणून कृष्णा ही पूजाच्या जवळ येऊन बसते. पूजाला वाटतं की तिने दुष्यंतचाच हात पकडलाय आणि दुष्यंत हा खुर्चीवर जाऊन बसतो. आणि त्यानंतरच पूजाने दुष्यंतने कृष्णाला घराबाहेर हाकललं आणि तिला आय लव्ह यू म्हटला. हे सगळं स्वप्न पाहिलेलं असतं, त्यामुळे पूजा आणि दुष्यंत हे सगळं आठवतात. तर इकडे कृष्णा हॉलमध्ये येते आणि दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार काय झालं, डॉक्टर काय म्हणाले. दुष्यंत तिला सांगतो की डॉक्टरांनी सांगितलंय हे सगळं नॉर्मल आहे आणि घाबरण्याची गरज नाहीये आणि मीच तिची काळजी घ्यायची असं सुद्धा सांगितलंय. कृष्णा म्हणते, ठीक आहे ना, तुम्हीच तिची काळजी घ्या, पण मी काही करेल, गावातला काय, गावाबाहेरचा डॉक्टर आणेल, पण माझ्या पूजाला लवकरात लवकर बरं करेल, तुम्ही पाहत राहा. दुष्यंत तिला म्हणतो, पण आज माझी एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे, खूप मोठे क्लायंट घरी येणार आहे आणि घरात हे सगळं सुरू आहे. तर कृष्णा दुष्यंतला विश्वास देते, अहो तुम्ही कशाला काळजी करताय, सगळं ठीक होईल, मी कानफडीत आहे. दुष्यंतला समजतच नाही की कृष्णा काय बोलतीये. तो विचारतो, कानफडीत म्हणजे काय. तर कृष्णा म्हणते, ते म्हणतात ना, मी कानफडीत आहे. दुष्यंतला समजतं की कृष्णाला कॉन्फिडंट म्हणायचंय आणि तो हसू लागतो आणि म्हणतो, तुला कॉन्फिडंट म्हणायचंय का. कृष्णा म्हणते, हो हो, तेच म्हणायचंय. दुष्यंत आणि कृष्णा दोघे खूप खुश होतात, हसू लागतात. पण त्याच वेळेस बाळजाबाई तेथे येते आणि या दोघांचं बोलणं चोरून ऐकू लागते. दुष्यंत कृष्णाला म्हणतो की आज छान तयार हो. कृष्णा त्याला सांगते, हो, मी आज मस्त साडी नेसते आणि छान तयार होते, तुमची महत्त्वाची मीटिंग आहे ना, मोठे क्लायंट येणार आहे. दुष्यंत तिला म्हणतो, पण नेहमीची साडी नको नेसू, मी तुझ्यासाठी काहीतरी वेगळं आणतो, ते घाल, तू छान दिसशील.
कृष्णा हो म्हणते आणि हे दोघेही एकमेकांचा हात हातात घेतात. दुष्यंत कृष्णाला विचारतो, सगळं ठीक होईल ना? तर कृष्णा त्याला म्हणते, हो मी कानफडीते, सगळं ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका. दुष्यंतलाही आनंद होतो. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहतात. कृष्णा ही प्रत्येक संकटात आपली साथ देते, आपल्यावर तिचा किती विश्वास आहे, त्यामुळे दुष्यंत सुद्धा खूप खुश होतो. पण बाळाबाई मात्र चांगलीच चिडते. या दोघांचं प्रेम पाहून तिचा खूप जळफळाट होतो. बाळाबाई ही लगेच दुष्यंतच्या रूममध्ये येते. तेथे पूजा बसलेली असते. बाळाबाई तिला भानावर आणते आणि विचारते, भिंतीकडे काय पाहत बसलीस? तर पूजा सांगते, मला खूप कंटाळा आलाय असं भिंतीकडे पाहत बसण्याचा. तर बाळाबाई तिला सांगते, मग उठून उभी राहा, नवीन उत्साह आण. आता एक आयती संधी चालून आलीये त्या कृष्णाला घराबाहेर काढण्याची. पूजा विचारते, असं काय घडणार आहे? तर बाळाबाई तिला सांगते, आज घरातच दुष्यंतची खूप महत्वाची मीटिंग आहे, मोठे क्लायंट येणारे आणि आज या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यावा लागेल. पूजा विचारते, पण कसं काय? तर बाळाबाई तिला आपला सगळा प्लॅन सांगते. त्यामुळे पूजाला सुद्धा खूप आनंद होतो. म्हणजे आता बाळाबाईने एक नवीन प्लॅन बनवलाय आणि या प्लॅननुसार कदाचित ती दुष्यंत समोर असं दाखवून देईल की कृष्णा ही किती अडाणी आहे, किती गावंढळ आहे, किती गावठी आहे. आणि मग दुष्यंत हा कृष्णाला हाताला धरून घराबाहेर काढणार, तिच्यावर चिडणार आणि सोफिस्टिकेटेड एज्युकेटेड शिकलेल्या पूजाला स्वतः जवळ करणार. मैत्रिणींनो, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे पूजाची काळजी घेत आहे, पण त्याचबरोबर या दोघांमधील प्रेम, एकमेकांवरचा विश्वास हा सुद्धा तसूभरही कमी झालेला नाहीये, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढच्या एपिसोडमध्ये खूप जबराट ट्विस्ट येणार आहे. कारण पुढच्या एपिसोडमध्ये कृष्णा ही पहिल्यांदाच साडी किंवा ड्रेस सोडून एक मॉडर्न वेस्टर्न ड्रेस घालणार आहे आणि कृष्णाला दुष्यंतने हा ड्रेस गिफ्ट केलेला असेल. पण कृष्णाने हा जो ड्रेस घातलाय कदाचित तो दुष्यंतने दिलेला नसेल. दुष्यंतने कृष्णासाठी काहीतरी छान आणलं असेल, पण बाळाबाई आणि पूजाने वेळेवर हा ड्रेस चेंज केला असेल आणि कृष्णाला असं वाटलं की दुष्यंतनेच तिला तो दिलाय. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंतचे मोठे क्लायंट त्याला भेटायला येतील आणि कृष्णा हा स्लीवलेस शॉर्ट ब्लॅक रंगाचा वेस्टर्न ड्रेस घालून तेथे येणार. कृष्णा खूप अनकम्फर्टेबल असेल, तिला हा ड्रेस आवडलेला नसेल, पण दुष्यंतने सांगितलंय म्हणून ती हा ड्रेस घालणार आणि या पाहुण्यांसमोर येणार. तिने चक्क हाय हील सुद्धा घातलेले असतील आणि ज्या मुलीने आजपर्यंत कधी साध्या चपला सोडून हिल्स सुद्धा पाहिल्या नाहीत, तिला हिल्स घालून चालणं किती अवघड आहे. त्यामुळे कृष्णाला नीट चालता सुद्धा येत नसेल आणि बाळाबाई आपल्या प्लॅननुसार कृष्णाला या पाहुण्यांना चहा द्यायला सांगणार. कृष्णा ही कशीबशी चहाचा ट्रे हातात घेऊन या पाहुण्यांना चहा देऊ लागेल, परंतु त्याच वेळेस पूजा ही चक्क पाय आडवा करणार आणि कृष्णाचा तोल जाणार आणि हा चहाचा ट्रे या क्लायंटच्या बायकोच्या साडीवर पडणार. संपूर्ण चहा तिच्या साडीवर सांडणार. त्यामुळे ही क्लायंट आणि त्याची बायको खूप चिडेल आणि चक्क कृष्णाचा अपमान करेल. हा क्लायंट म्हणेल, दुष्यंत ही कोण मॅनरलेस मुलगी आहे, तिला काडीची अक्कल नाहीये, राहण्याची अक्कल नाही, वागण्याची अक्कल नाही, तू तिला घरात कसं काय ठेवलंय? आणि हे ऐकून दुष्यंत खूप चिडेल आणि दुष्यंत या क्लायंटला सुनावणार, मिस्टर मजुमदार तुमचे शब्द जपून वापरा, ती कोणतीही मॅनरलेस मुलगी नाहीये, ती माझी बायको आहे, सौ कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील, आणि तिच्याबद्दल असं काहीच बोलायचं नाही. त्यामुळे क्लायंटची बोलती बंद होणार, पण बाळाबाई आणि पूजा या दोघींची सुद्धा बोलती बंद होणार. कारण बाळाबाई आणि पूजाला असं वाटलं होतं की जेव्हा क्लायंट हे कृष्णावर चिडतील आणि कृष्णाने जे काही केले त्यामुळे दुष्यंत सुद्धा तिच्यावर ओरडणार, तिच्यावर चिडणार, पण दुष्यंत वेगळाच वागलाय. दुष्यंत कृष्णावर चिडण्याऐवजी या क्लायंटवरच चिडलाय आणि क्लायंटचीच बोलती त्याने बंद केली आहे. या क्लायंटला त्याने चांगलंच सुनावलंय. म्हणजे एकूणच दुष्यंतचं कृष्णावर किती प्रेम आहे आणि दुष्यंतचा कृष्णावर किती विश्वास आहे हेच दिसून येणार आहे. बाळाबाई आणि पूजाने काही प्लॅन बनवला तरी सुद्धा दुष्यंत हा नेहमी कृष्णाच्या बाजूने उभा राहतो, एवढं मात्र नक्की. कारण दुष्यंतला सुद्धा समजून येईल की कृष्णाकडे असा ड्रेस नव्हताच. नक्कीच घरातल्याच कुणीतरी हा प्लॅन बनवलाय. मी कृष्णाला वेगळा ड्रेस घेऊन दिला, पण कृष्णाने हा ड्रेस घातला, हा हिल्स घातल्या, याचा अर्थ हा दुसऱ्याच कोणाचा तरी प्लॅन होता कृष्णाला त्रास देण्यासाठी. हे दुष्यंतच्या लक्षात येणार आणि दुष्यंत कृष्णाची बाजू घेणार आणि हे क्लायंट सुद्धा समजून घेतील
की दुष्यंत स्वतःच्या बायकोची इतकी काळजी घेतो, याचा अर्थ तो आपला बिझनेस सुद्धा नीट करेल. तर मैत्रिणींनो, एकूणच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा पुढचा एपिसोड खूप भारी असणार आहे. कारण दुष्यंत आणि कृष्णाचं प्रेम बाळजावे आणि पूजाच्या प्लॅनमुळे कमी नाही होणार आहे, तर वाढणार आहे. या दोघांचा एकमेकांवरचा विश्वास हा वाढीत जाणार आहे आणि असे सीन पाहिल्यावर सर्वच प्रेक्षकांना मजा येते एवढं मात्र नक्की. तर तुम्ही सुद्धा कृष्णाचा मॉडर्न अवतार पाहायला सज्ज आहात ना? तुम्हाला सुद्धा दुष्यंत कृष्णाची बाजू घेऊन अख्ख्या जगाशी कसा भांडतोय ते पाहायला मजा येईल ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट जर तुम्हाला सर्वात आधी पाहायचे असतील, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहायचे असतील, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.